बरं का मुलांनो, मी मंगला अवलगावकर. मी तुम्हाला रोज रोज छान छान गोष्टी सांगते ना. आज पण मी एक नवीन गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे चाणाक्ष पारू. काय नाव आहे गोष्टीचं? चाणाक्ष पारू. बरं का, एका खेड्यात ना एक शेतकरी असतो बरं का, आणि त्याला 2 एकर जमीन असते. जमीन अगदी काळी कसदार सुपीक असती आणि शेतकरी खूप मेहनत करतो. पण काय असतं, जमिनीत विहीर नसती, त्यामुळे त्याची शेती पावसावर अवलंबून असते. आणि पाऊस किती लहरी आहे तुम्हाला माहिती आहे. कधी खूप पडतो, मग ओला दुष्काळ पडतो. कधी पडतच नाही, मग कोरडा दुष्काळ पडतो. कधी नको तेव्हा पडतो, म्हणून पिकाचं नुकसान होतं. असा पाऊस लहरी आहे. पण तरी पण तो कष्ट करून आपल्या पोटापुरतं त्याला मिळवायचा. त्याच्या काही फार अपेक्षाही नव्हत्या आणि आनंदात राहायचा बरं का तो. त्याच्या आनंदाचं अजून एक कारण होतं बरं का. त्याला एक छान मुलगी होती, तिचं नाव होतं पारू. गोरी गोरी पान होती, कमळासारखे डोळे, चाफेकळीसारखं नाक, लाल चुटूक ओठ, गुलाबी गाल, अगदी खूप सुंदर रूपाने मुलगी होती त्याची. आणि त्याची मुलगी खूप लाडकी होती बरं का. आणि ती आता झाली 13-14 वर्षाची झाली. सुंदर होती मुलगी खूप. पण काय झालं, एकदा त्या शेतकऱ्याची आई आजारी पडली. तिला हार्ट अटॅक आला बरं का. आणि मग तिच्यावर इलाज करायला त्याच्याजवळ एवढे जास्त पैसे नव्हते. मग तो एका सावकाराकडे गेला त्यांच्या गावातल्या बरं का. तो सावकार काय होता, कामेबाज होता, धूर्त होता आणि दुष्ट पण होता बरं का. आणि त्याचं त्या पारूवर लक्ष होतं. त्याला पारूशी कसंही करून लग्न करायचं होतं. मग आता हा शेतकरी कर्ज मागायला आल्यावर सावकाराला मनातनं खूप आनंद झाला. त्यांनी त्याला कर्जाने पैसे दिले, व्याजही भरपूर लावलं. शेतकरी कर्ज घेऊन निघून गेला. आईवर उपचार केले, आई बरी झाली. आणि 1 वर्षाचा वायदा केला होता त्याने कर्ज द्यायला, परत फेडायचा. तर त्याला वाटलं आता ह्या वर्षीचं उत्पन्न आलं की आपण सावकाराचं कर्ज सगळं देऊन टाकू. पण त्या वर्षी काय झालं, त्या वर्षी पाऊसच आला नाही, त्यामुळं पीक काही आलं नाही. आणि मग शेतकऱ्याला काही सावकाराचं कर्ज देता आलं नाही. शेतकरी खाली मान घालून गेला आणि गयामया करत त्या सावकाराला म्हणाला की असं असं झालं आणि मी काही तुमचे पैसे यावर्षी देऊ शकत नाही, मला थोडी मुदत वाढवून द्या. पुढच्या वर्षी मी तुमचे पैसे नक्की देतो आणि वाटलं तर अजून थोडं व्याज लावा. तर सावकार धूर्तच होता ना. तो म्हणाला बरं काही हरकत नाही, मी तुला अजून 1 वर्षाची मुदत वाढवून देतो. आणि त्यांनी वाढवून दिली मदत. दुसऱ्या वर्षी सावकारांनी एकदम चांगल्यापैकी बियाणं आणलं, खूप मशागत केली, शेत पीकही खूप चांगलं आलं. अगदी एकदम भरघोस पीक आलं, पाऊस वेळेवर पडला. पण काय झालं, अगदी टोळधाड आली आणि त्या टोळधाडीने सगळ्या पिकाचं नुकसान केलं आणि सावकाराच्या पदरात शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडलं नाही. आता शेतकरी पुन्हा चिंतेत पडला ना. परत तो गेला, सावकाराची गयावया करायला लागला आणि झालेली हकीकत त्याने सगळी सांगितली. आता मग तो सावकार म्हणाला ठीक आहे म्हणे, आता मी तुला 2दा संधी दिली होती म्हणे, पण हे असं झालं. आता मी अजून एक तुझ्यासाठी संधी देतो म्हणे, बघ तुला पटतंय का. तर म्हणे मी काय करीन म्हणे, एक काळा आणि एक पांढरा गोटा असे 2 गोटे एका छोट्या पिशवीत ठेवीन म्हणे. आणि त्याच्यातला जर पांढरा गोटा तुझ्या मुलीने उचलला तर मग मी तुझं कर्ज माफ करीन आणि तुझ्या मुलीशी लग्न पण करणार नाही. आणि काळा जर गोटा उचलला तिने तर मात्र मी तुझ्या मुलीशी लग्न करीन, आणखीन तुझा कर्ज पण द्यावं लागेल म्हणून अशी अट घातली त्यांनी. आता शेतकरी अडलेला होता, त्यांनी कबूल केली. त्याला काही दुसरा इलाजच नव्हता ना. तो घरी आला बरं का, आणि आपल्या मुलीला म्हणजे पारूला त्याने सगळी हकीकत सांगितली.
पारूनी शांतपणाने ती सगळी हकीकत ऐकून घेतली आणि पारू म्हणाली, बाबा तुम्ही काहीच चिंता करू नका, मी बघते काय करायचं ते म्हणे. त्याप्रमाणे मग काय झालं, एक दिवस ठरलेल्या वेळेला सगळे गावकरी, गावाचे पाटील, कुलकर्णी, अजून इतर प्रतिष्ठित मंडळी, तो सावकार आणि तो शेतकरी आणि पारू सगळे गेले नदीच्या काठावर. आणि सावकारांनी काय केलं, 2 गोटे घेतले, पण त्यांनी कुणाचं लक्ष नाही असं पाहून दोन्ही गोटे काय केले, काळ्याच रंगाचे घेतले आणि त्या छोट्या पिशवीत टाकले आणि पारूच्या हातात ती पिशवी दिली आणि तिला सांगितलं की यातला एक गोटा तू उचल म्हणे. पारूचं लक्ष मात्र होतं बरं का की त्याने दोन्ही काळेच गोटे टाकलेत म्हणून. मग तिने काय केलं, पिशवीत हात घातला आणि एक गोटा उचलला आणि एकदम तोल जाऊन पडल्याचं नाटक केलं तिने आणि तो गोटा खाली टाकून दिला. आणि मग ती पटकन उठली आणि म्हणाली, माफ करा हां, तोल जाऊन मी पडले आणि माझ्या हातातला एक गोटा खाली पडला म्हणे. आता आपण कोणता गोटा पडला ते बघूया म्हणे. मग काय होतं तर ह्या पिशवीत कोणता गोटा आहे ते बघू म्हणे, म्हणजे मग आपल्याला कोणता गोटा पडला ते कळेल म्हणे. आणि मग पिशवीत हात घालून काढलं तर काळा गोटाच निघाला, कारण दोन्ही गोटे काळेच होते ना. पण अशा रीतीने मग तो काळा गोटा निघाला आणि मग पारू त्या सावकाराच्या तडाख्यातनं पारूने स्वतःला वाचवलं. आता तिच्या पुढं 3 पर्याय होते. एक आपल्या वडिलांचा बळी द्यायचा का, दुसरा आपला स्वतःचा बळी द्यायचा का, आणि तिसरा सावकाराची लबाडी उघडी करायची का. पण ह्या तिन्ही मार्गापैकी एकही मार्ग न घेता तिने युक्ती केली आणि आपण तोल जाऊन पडल्याचं नाटक करून घेतलं आणि आपली आणि आपल्या वडिलांची सुटका केली. म्हणून तिला मी चाणाक्ष असं नाव दिलं आहे, चाणाक्ष पारू. नवीन गोष्ट आहे ना, आवडली ना तुम्हाला? आवडण्यासारखीच आहे गोष्ट. धन्यवाद.